महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलंय। खेड शिपापूरचं धरण तुम्ही कधी जाऊन बघून या। 1932 धरण या शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत बांधलेत। आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडतो आणि आमचं सरकार हाकाटी पेटतं शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे। म्हणजे 21व्या शतकात जगताना आणि विज्ञान युगात राहताना आमच्या आजच्या दुष्काळावरती मात करायची झाले तर आम्हाला 350 वर्षाच्या शिवाजी महाराजांची पाणी योजना आठवावी लागते। ही शिवछत्रपतींच्या दूरदृष्टीचं सगळ्यात मोठं यश आहे। जलसंधारणाच्या संकल्पनेचे उद्गाता राजा शिवछत्रपती। पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना शिवाजी महाराजांचीच। आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना आम्ही बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एकमेव उद्योग सुरू केला, तो भाग वेगळा आहे। पण या योजनेचे उद्गाते हेही शिवाजी महाराजच। अलीकडे आमच्या गावामध्ये अधिकारी आले तर आम्हाला दुसऱ्या दिवशी कळतं, ज्यावेळेस काही गावच्या विषयावरती कोंबड्याची पकं पडलेली असतात आणि मग आम्ही म्हणतो ते काल साहेब येऊन गेलं वाटतं। बरोबर, महाराजांच्या काळात ही पद्धत नव्हती। महाराजांचा सचिव आहे, एका गरीबाचे 2 आणे देणे त्यांनी बाकी ठेवले। शिवाजी महाराजांनी त्याला फरमावताय आता गरीबाचे 2 आणे काय म्हणून बाकी ठेवलेस, या उपराचा सलूक झाला तर स्वामी जिवेच मारतील। सवाल आहे फक्त 2 आण्याचा आणि राजा आपल्या सचिवाला सांगतोय त्या गरीबाचे 2 आणे देणं तरी काय म्हणून बाकी ठेवलेस, या उपराचे घडले तर स्वामी धीर धरणार नाही, स्वामी जिवेच मारतील। कारण रयत अधिकाऱ्यासाठी नसते, अधिकारी हा रयतेसाठी असतो। हे प्रशासनाचं चोख सूत्र स्वराज्यामध्ये आहे। सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती आहे सुभेदाराने सत्ता आज्ञा दिल्या, गावोगावी जावं, दौरे करावे, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात, कोणास पीबीआय नसेल द्यावं, खत नसेल द्यावे, पहिलं जोडे नसेल द्यावी, जैसे होईल तैसे रयतेच्या सुखाचे पहावे। जर दुष्काळ पडला तर सारा माफ करा, अडचण आली तर कर्ज द्या, कर्ज फेडायची ताकद नसेल कर्ज माफ करा, पण कसंही कडून रयत सुखी करा। अरे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आसमानी सुलतानी एकाच वेळी कोसळली, सुलतानी तर छोलतेच आहे पण आसमानी सुद्धा खवळली। इतका भीषण दुष्काळ पडलाय की जनावरांच्या मांसाकडे माणसं वळू लागली आणि बापाची नजर पोरांच्या मांसावर पडू लागली। इतकी भयानक अवस्था आणि इतक्या भयानक अवस्थेत असताना सुद्धा शिवरायांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही। हे शिवचरित्रात सगळ्यात मोठं यश आहे, आपल्याला ते यश मानावंच लागेल। कारण शिवाजी महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांना माती मरायला नाही शिकवलं, त्यांनी या मातीतल्या माणसाला मातीसाठी उभा केलं आणि मातीसाठी मरायला शिकवलं। रडून मरण्यापेक्षा लढून मर, रडण्यात पुरुषार्थ नाही लढण्यात पुरुषार्थ आहे। हे शिवचरित्राचं सगळ्यात मोठं सूत्र आहे। इथली माणसं उभा केलीत ना ती त्या तत्वावरती उभा केलीत, इथला माणूस मिळत तसा जागा केलाय।